गडावरती पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। संभाजी राजेंसह हिंदुत्ववादी संघटना आज गडावरती धडकणार आहेत। अनधिकृत अतिक्रमण हटवण्याच्या मागणीला जोर येताना पाहायला मिळतोय। आज विशाळगडावर सगळ्यांनाच प्रवेश बंदी करण्यात आली आहे। विशाळगडावरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजी राजेंसह हिंदुत्ववादी संघटना आज विशाळगडावरती धडकणार आहेत। अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशाळगडावरती सगळ्यांनाच प्रवेश बंदी करण्यात आली आहे। गजापूर आणि गडाच्या पायथ्याशी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। गडावरील भगवा चौक, मुंडा दरवाजा आणि पायथ्याला पोलीस बंदोबस्त कडेकोट करण्यात आलाय। गडावरती जाण्यासही मनाई केली आहे। विशाळगडासह गजापूर आणि कर्णेवाडी या परिसरामध्ये शुकशुकाट पसरला आहे। अधिक माहिती घेऊयात। विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती? संभाजी राजे प्रचंड आक्रमक दिसत आहेत। प्रज्ञा, गेल्या अनेक दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याबाबत हिंदुत्ववादी संघटना असतील, शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। सध्या संभाजीराजेंनी या विरोधात सध्या आवाज उठवलेला पाहायला मिळतोय। विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं अशी मागणी त्यांची प्रमुख आहे। त्याचबरोबर तिथं स्वच्छता राहावी यासाठी आज विशाळगड मोहीम राबवण्यात येत आहे। असंख्य संख्येनं आज शिवप्रेमी या गडावर दाखल होतील। संभाजीराजेंनी शिवप्रेमींना 14 जुलैला विशाळगडावर पोहोचा असा आदेश दिलेला होता। मात्र नेमकं त्या ठिकाणी कशी मोहीम राबवण्यात येणार आहे याबाबत अस्पष्टता होती। मात्र संभाजीराजे याबाबत आक्रमक असल्याचं कुठेतरी दिसत होतं। त्यामुळे प्रशासन देखील सध्या अलर्ट मोडवर आलेला आहे। पोलिसांनी मोठा फौजफाटा जो आहे तो तिथं तैनात केलेला आहे। काल सकाळपासून पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या पोलीस अधिकारी अनेक ठिकाणी त्या परिसरामध्ये सध्या थांबून आहेत। या संपूर्ण पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेली खबरदारी असेल आणि सध्या जर शिवप्रेमी शांततेत जर का हे संपूर्ण जर का मोहीम राबवत नसतील तर नेमकी काय या परिस्थिती असेल यावर सगळं आपलं लक्ष असेल। प्रज्ञा, नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।